देवेंद्र फडणवीस का बयान आया, जो वोटिंग परसेंटेज कम हो रहा है महाराष्ट्र में, कहा कि अगर जो वोटर वोट नहीं कर रहे हैं, मैं केंद्र सरकार से सजेशन दिया है कि उन पर कार्रवाई हो जो वोटर वोटिंग। अच्छी बात है कि वोटिंग परसेंटेज बढ़ना चाहिए, ये डेमोक्रेसी है, लेकिन लोगों में निराशा क्यों है वोटिंग के प्रति, ये भी सोचना चाहिए। कम से कम 80% लोगों ने वोट तो करना चाहिए, ऐसा हमारा मानना है। लोग छुट्टी पर चले जाते हैं वोटिंग के दिन, जो छुट्टी पर चले जाएंगे उसके ऊपर ज़रूर कार्रवाई होनी चाहिए। और मैं सहमत हूँ, देश का लोकतंत्र बचाना है तो ज़्यादा से ज़्यादा लोगों ने वोटिंग करना चाहिए। संजय निरुपम बहुत बयान दे रहे थे, अब कह रहे हैं कि मेरी घर वापसी हुई है, 20 साल के बाद मैं शिवसेना में वापस जा रहा हूँ। नहीं, हमारे पास तो नहीं, हमारे पार्टी में तो नहीं आए हैं। शिवसेना तो उद्धव ठाकरे जी की है। अभी और कहाँ कोई जाता है तो उससे हमारा कोई मतलब नहीं है। बाला साहेब ठाकरे, उद्धव ठाकरे जी की शिवसेना है। बाकी जो देवेंद्र फडणवीस ने राष्ट्रवादी में अपना एक गुट निर्माण किया है, राष्ट्रवादी फडणवीस गट, शिवसेना फडणवीस गट, उसमें अगर कोई जाता आता है वो उनकी मर्जी है। मोदी अमेठी पे बात करते हैं, लेकिन काश्मीर में बात नहीं, कैंडिडेट पे बात नहीं करते। प्रवेश घेतला नाही, आमच्यासाठी तो दखलपात्र विषय नाही आहे। ज्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुमचा प्रवेश हा संजय राऊत यांना काउंटर करण्यासाठी करण्यात आलाय का, तर मुख्यमंत्री म्हणाले की ते एन्काउंटर करून टाकते संजय राऊत। करू द्या ना, मी त्यांना किती काळजी भीती वाटते आमची हे तुम्ही समजून घ्या। त्यांना संजय राऊतांची शिवसेनेची किती भीती वाटते, नकली असल्याचा हा परिणाम आहे। ते नकली असल्यामुळे आपलं नकली पण गळून पडेल आणि आम्ही त्यांची वस्त्रहरण करतोय, रोज मुखवटे ओरबडतोय, त्याच्यामुळे ही त्यांची भीती ही रास्त आहे। आमच्यासमोर कोण येत आहे वगैरे याच्याशी आम्हाला काय पडलं, आम्ही आमची भूमिका मांडतो। शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांची, आमच्या पक्षाची, महाविकास आघाडीची, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। उद्या त्यांच्या गटाची म्हणजे शिवसेना फडणवीस गटाची जर कोणी बाजू मांडणार असेल त्याने मांडायलाच हवी। नकली व्यक्तीला आणि नकली संघटनेला सुद्धा एक बाजू असते। आम्ही नकली का आहोत, आम्ही डुप्लिकेट का आहोत, आम्हाला खोटेपणा का करावा लागतोय, आमची काय मजबुरी आहे, हे सांगायला सुद्धा एक प्रवक्ता लागतो। तो त्यांच्याकडे असेल कोणी, राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट किंवा शिवसेना फडणवीस गट, तर त्यांनी ते जरूर मांडलं पाहिजे। सर, रोहित वेमुला को लेके क्लोजर रिपोर्ट डाली गई है तेलंगाना पुलिस की तरफ से, और कहा कि वो दलित नहीं थे, जो सुसाइड हुआ है वो पूरे मामले को लेकर। नहीं, ठीक है, अभी वो मामला खत्म हो गया है। सर, मोदींना उद्धव ठाकरे यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। शरद पवार साहेब हे टू द पॉइंट बोललेले आहेत। मोदी हे वारंवार आमच्याकडे खिडकीतून डोकावून पाहत आहेत आणि त्यातच कळतं आहे की देशातले निकाल कोणत्या दिशेने चालले आहेत। पण मोदींनी कितीही डोळे मारले, खुणावलं खिडकीतून, गच्चीवरून, फटीतून, दारातून, पायरीवरून, तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही आमिषाला, प्रलोभनाला, दहशतीला बळी पडणार नाही। आम्ही इंडिया अलायन्स म्हणून एकत्र राहू आणि केंद्रामध्ये सत्तेवर येऊ। उद्धव ठाकरे अडचणी झाले तर पहिला मीच असणार, त्यांच्या खोटं बोलतायत, असं मोदी खोटं आहेत। महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम त्या नरेंद्र मोदींनी केलं। बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष ज्यांनी तोडला पैशाच्या बळावर, ईडीच्या ताकदीवर, ही भूमिका ज्यांनी घेतली आणि बेईमान लोकांच्या हाती, शिवसेनेतल्या बेईमान लोकांच्या हाती ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण सोपवलं, त्यांच्यावर काय विश्वास ठेवतात त्यांच्या बोलण्यावर? आज ते पराभूत होत आहेत, त्यांच्या पायाखाली जमीन सरकते आहे आणि त्या भयातून ही वक्तव्य करतायत। भीती, पराभवाची भीती, पराभवाची भीती, महाराष्ट्रातलं उसळलेलं खवळलेलं लोकमत, जनमत